भगवंताच्या असीम अहैतुकी कृपा करुणेच्या फलस्वरूप नवरात्राच्या ह्या पावन उत्सवामध्ये आपल्याला देवी महात्म्य ऐकण्याचं सौभाग्य हा सुअवसर भेटला आहे। भगवंताच्या भगवतीच्या वास्तविक कृपेचं लक्षण काय तर सांगतात, देवाची वास्तविक कृपा, देवीची वास्तविक कृपा ही त्यावेळेस समजावी ज्यावेळेस आपल्याला सत्संग, भगवंताची कथा, महात्म्य, तिचं नाम रूप गुण लीला धाम यांचं महात्म्य ऐकायचा ज्यावेळेस अवसर मिळतो त्यावेळेस समजावं की भगवंताची आपल्यावर वास्तविक कृपा आहे। सहसा एखाद्याकडे धन असलं की आपण म्हणतो त्याच्याकडे देवाची मोठी कृपा आहे बाबा, त्यांच्या घराण्यामध्ये पिढीजात श्रीमंती चालत आली। एखाद्याच्या घराण्यामध्ये पिढीजात पद चालू असलं की आपण म्हणतो त्याच्यावर देवाची कृपा आहे। कोणी गरिबीतून श्रीमंत झाला त्याच्यावर देवाची कृपा आहे। पण लक्षात घ्या, देव ज्याच्यावर रागवतो, आई जगदंबा ज्याच्यावर रागवते त्याला सुद्धा धन पैसा देते बरं। आईला आपले काम करायचे असले आणि लेकरू काही मागत असलं किंवा लेकरू हट्ट करत असलं तर आई काय करते, त्याला त्याची पाहिजे ती वस्तू देते, त्याला त्याचं खेळणं देऊन टाकते आणि तू त्या खेळण्यामध्ये खेळ, तूही व्यस्त राहान, मलाही डिस्टर्ब करू नकोस। ही भावना जशी आईची असते ना, तसंच जगज्जननी जगदंबेचं, तसंच भगवंताचं हे सूत्र असतं की हे सगळे संसारिक पद, पैसा, प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी देव जीवांना देतो की बाबा तुम्ही त्याच्यातच रममाण राहा। तुम्हाला परमार्थाची अजून त्याची गोडी म्हणा, त्याचं महात्म्य म्हणा, तुम्हाला त्याचं गांभीर्य अजून नाहीये, तुम्हाला रस हा अजून संसारातल्या भोगामध्येच आहे ना, तुम्ही त्याच्यामध्येच रममाण व्हा। असं म्हणून हे देव भगवती ही त्याला धन पैसा पद प्रतिष्ठा हे सगळं देते। ज्याला दूर ठेवायचं असतं त्यालाही असं करते। पण ज्यावेळेस लेकरू सगळं काही सोडून फक्त आईसाठी रडतं ना, त्यावेळेस मात्र आईला सगळे कामं सोडून तर लेकराला कडेवर घ्यावं लागतं। त्याचप्रमाणे भगवती जगज्जननी जगदंबा ज्यावेळेस सगळं काही आपण तिच्या भक्तीमध्ये आपण तिला वाहून घेतो, फक्त आई तुझ्याकडून काही नाही पाहिजे, आम्हाला फक्त तूच पाहिजेस, हा ज्यावेळेस आपण भाव ठेवतो ना, सगळं सोडून ती जगदंबा आपल्याला कडेवर घेते। आणि ज्यावेळेस जगदंबा कडेवर घेते त्याचं महात्म्य असं आहे, भोगंच मोक्षंच करस्थ एव। भोग आणि मोक्ष हे दोन्हीही त्या साधकाला, त्या जीवात्म्याला प्राप्त होतात। हे दुसऱ्या देवांचं महात्म्य नाही बरं। यत्रास्ति भोगो नाही तत्र मोक्षो, यत्रास्ति मोक्षो नाही तत्र भोगा। जिथं भोग आहे तिथं मोक्ष नाही, जिथं मोक्ष आहे तिथं भोग नाही, हा नियम आहे। जहा राम तहा काम नाही, जहा काम तहा राम। जिथं राम आहे तिथं कामनांची काही स्थिती नाही, आणि जिथं कामना आहेत तिथं भगवंताची काही स्थिती नाही। भगवंत हा निष्काम लोकांवर कृपा करतो। पण जगज्जननी जगदंबेची विशेषता अशी की श्री सुंदरी सेवन तत्पराणाम भोगंच मोक्षंच करस्थ एव। भोग आणि मोक्ष हे दोन्ही जर एका ठिकाणी जर पाहिजे असतील तर त्याच्यासाठी म्हणून भगवती जगज्जननी जगदंबेची आराधना आहे। भागवतामध्ये आणि इत्यादी पुष्कळ विविध ग्रंथांमध्ये तर असं आलंय की यस्याहमन गृह्णामी हरिष्ये तद्धनम शनैः। देव म्हणतात की ज्याच्यावर मी कृपा करतो त्याचं धन इत्यादी हरण करतो, त्याची असलेली आसक्ती असेल हे सगळं हरण करतो। म्हणून आपण पाहाल संतांच्या जीवनामध्ये गरिबी जास्त पाहायला मिळते, संतांच्या जीवनामध्ये दारिद्र्यता आपल्याला जास्त पाहायला मिळते। तुकाराम महाराजांची एक पत्नी खायला अन्न नाही म्हणून दिवंगत झाली, बाईला एक अन्न करिता मिली असा महाराजांचाच अभंग आहे। ज्यावेळेस पंढरीश परमात्मा भेटायला आले तुकाराम महाराजांना, त्यावेळेस देवाला बसायला खाट केला तर तो खाटही मोडलेला होता, इतकी गरिबी। भेटायला कोणी येत आहे, लक्ष्मीचा पती। आणि स्थिती काय की साक्षात देव भेटायला आले आणि खाट सुद्धा आहे तर तो मोडलेला।
तुकाराम महाराजांची स्थिती असेल, नामदेव महाराजांची असेल, जवळजवळ आपल्या जवळपास सर्व संतांची. हे काय? हे ह्यासाठी आहे की भगवंत, हे संत इतके विरक्त असतात की भगवंताने दिलं तरी ते घेत नाहीत. आता क्वचितच कुणाचं एकनाथ महाराजांसारख्या संतांचं ज्यांचं तीव्र प्रारब्ध आहे तिथंच अपवाद बघायला मिळतो की जिथं ऐश्वर्य सुद्धा आहे आणि भगवंत सुद्धा आहे. तर भगवंताच्या उपासनेमध्ये निष्कामता आवश्यक असते, पण भगवती जगज्जननी जगदंबेच्या उपासनेमध्ये लक्षात घ्या, तुम्ही तिची सकाम भावनेने असेल, अजून कुठल्या भावनेने असेल, तुम्ही तिची भक्ती करा. भोग आणि मोक्ष सगळ्या तुमच्या व्यवहारिक सगळ्या समस्या ह्या सोडवून तुम्हाला पुत्र पौत्र धन धान्य ऐश्वर्य संतती संपत्ती आयुर आरोग्य पर प्रतिष्ठा हे सगळं प्रदान करण्याची जबाबदारी ही जगज्जननी जगदंबेची असते. फक्त आवश्यकता आहे की आपण आई म्हणून तिला हाक मारावी, तिची भक्ती करावी. आणि तिची ज्यावेळेस आपण भक्ती करतो, काहीतरी पुण्य आपले उदित होतात, त्यावेळेस आपल्याला असे अवसर भेटतात. बरं, गोस्वामी तुलसीदासांनी खूप छान म्हणलंय, सुतदारा अरु लक्ष्मी पापी के भी होय, संत समागम हरी कथा तुलसी दुर्लभ दोय. लेकर बाळ संतती संपत्ती पर प्रतिष्ठा ऐश्वर्य हे पाप्यांकडे सुद्धा असतं. काही वेळेस आपण पाहतो पाप्यांकडे जास्त असतं, पण भगवंताची भगवतीची वास्तविक कृपेचं लक्षण काय? संत समागम हरिकथा तुलसी दुर्लभ दोय. कुठल्या का निमित्ताने असे ना, पण आपल्याकडे साधू संत देव ब्राह्मण यांचं आगमन होतं आणि त्यांच्याकडून आपल्याला भगवंताची कथा ऐकायला मिळणं हे देवाच्या कृपेचं वास्तविक लक्षण आहे. हे लक्षात, ज्यांचं विशेष भाग्य अशांनाच भगवंताच्या किंवा देवी महात्म्याच्या श्रवणाला यायची बुद्धी होते, बरं इच्छा होते. असं म्हणलंय की पूर्वजन्म के पाप से हरिचर्चा न सुहाय. भगवंताच्या नाम रूप गुण लीला महात्म्य यांचं श्रवण जे आहे हे पुण्य असल्याशिवाय भाग्य असल्याशिवाय हे इच्छा होत नाही. बरं, जायची सुद्धा इच्छा होत नाही. ज्यावेळेस गाणे लागतील, ज्यावेळेस डान्स असेल, आम्ही त्यावेळेस जाऊ, आम्ही नंतर उशिरा जाऊ. ज्याच्यावर भगवंताची कृपा असते, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आणि अमृताहुनी गोड नाम तुझे देवा हे संतांनी वर्णन केलंय. आणि कीर्तनी बैसता निद्रे नागविले. ज्यावेळेस कथा कीर्तनामध्ये आपण बसतो त्यावेळेस वेगवेगळे विघ्न येतात. पहिलं विघ्न तर आपल्या घरूनच येतं की बाबा काय ऐकायला जायचंय, आपण नंतर जाऊया, उशिरा जाऊया, तोपर्यंत काहीतरी आपण संध्याकाळचा वेळ छान सिरियल पाहूया. देवाची कथा ऐकायची बुद्धी होत नाही. पण ज्याचं पुण्य जागृत आहे, स्वल्प पुण्यवतान ब्रह्मन विश्वासो नैव जायते, त्याचं पुण्य स्वल्प असताना त्याला देवाच्या कथेचा सुअवसर मिळत नाही, मिळाला तरी त्याच्याबद्दल श्रद्धा होत नाही. म्हणून देवीची सर्वात विशेष कृपा जर काही असेल तर ती म्हणजे आपल्याला कथा ऐकण्याची, महात्म्य ऐकण्याचा सुअवसर मिळाला. भगवंताची वास्तविक कृपा असते त्यांना देवाच्या महात्म्याची, त्याची महत्ती कळते, त्याच्यावर श्रद्धा होते. होता असं की कुठलाही देवाचा उत्सव असेल, त्या उत्सवाचं परिपूर्ण फळ कशाने मिळतं? आपण गणपती बाप्पा बसवतो, आपण माता जगदंबेची मूर्ती बसवतो, रोज तिचं पूजन करतो, एखाद दिवशी शेवटी आपण होम हवनही करत असू, अजून काही नित्यकर्म असेल, पण त्या सर्वांमध्ये हा नियम अनिवार्य सांगितलाय की पुराण श्रवणीयम ही उत्सवे अनिवार्यतः. कुठल्याही देवाचा उत्सव असेल त्याची उपासना, त्याच्या उत्सवाचं परिपूर्ण फळ हे महात्म्य श्रवण केल्याशिवाय होत नाही. त्यासाठी खूप आवश्यक आहे की देवीचा उत्सव असेल तर त्या कालावधीमध्ये आपण देवीचं महात्म्य ऐकावं. गणपती बाप्पाचा उत्सव असेल त्या कालावधीमध्ये गणपती बाप्पाचं आपण महात्म्य ऐकावं. श्रावणाचा असेल, अजून कुठला जो काही असेल, पण त्या देवाचं पुराण, त्या देवाचं महात्म्य हे ऐकल्याशिवाय तो उत्सव परिपूर्ण होत नाही. बरं, म्हणून आपल्याकडे इतके वेगवेगळे पुराण काय आहेत? अरे जितके देवांचे उत्सव तितके पुराण आहेत. 18 पुराण आहेत, 18 उपपुराण आहेत. हे कशासाठी हो?
हे ज्या देवाचं, कुठल्याही देवाचा ज्याचं उत्सव असेल, ज्याची उपासना करायची असेल, त्याचं महात्म्य श्रवण करायला भेटावं म्हणून ही पुराणांची रचना केली बरं. आणि आपल्या ऋषीमुनींनी इतकं मोठं पुराणांचं ज्ञान हे आपल्याला प्रदान केलं, आपल्याला वाढून ठेवलं. फक्त आवश्यकता असते की आपल्याला श्रद्धेने त्याचं ग्रहण करावं, आपण प्रेमाने श्रद्धेने त्याचं श्रवण करावं, मनन करावं, चिंतन करावं. पण आपल्या ऋषीमुनींनी एवढं सगळं वाढवून ठेवून सुद्धा आपलं कुठंतरी भाग्य हे कमी पडतं म्हणून सहसा आपल्याला श्रवणाची, जशी बाकी गोष्टींबद्दल जागरूकता असते, डेकोरेशन असेल, अजून कुठल्या बाबतीत असेल, तशी जागरूकता असते, तशी श्रवणाच्या बाबतीत नसते. पण ते खूप आवश्यक आहे. आपण बाकी कितीही गोष्टी केल्या तरी त्यातून पुण्य प्राप्त होत नाही बरं. पुण्य प्राप्त होण्यासाठी एक मात्र साधन, आणि ते म्हणजे भगवंताची, भगवतीची कथा ऐकणे, त्यांचं पुराण श्रवण करणे होय. म्हणून कुठलंही व्रत वगैरे सुद्धा आपल्या माता माऊल्या करत होत्या तर त्याच्यामध्ये कहाणी सांगितली जायची. तर ते प्राचीन काळी झालेल्या कथांना पुराण असं सुद्धा हे नाव आहे. तर सांगायचं तात्पर्य, त्या देवाचं महात्म्य, त्या देवीचं महात्म्य ऐकावं, त्यावेळेस त्याच्या उपासनेमध्ये परिपूर्तता प्राप्त होते. भगवती जगज्जननी जगदंबेचं तर महात्म्य, तिची विशेषता अशी दिव्य आहे की सगळ्याच्या सगळ्या देवी देवतांनी, सगळ्याच्या सगळ्या देवांनी सुद्धा जिची स्तुती केली आहे, जिचं स्तवन केलंय, जिचं अर्चन केलंय, जिचं पूजन केलंय, जिची उपासना केली आहे, ती म्हणजे जगज्जननी जगदंबा आहे बरं. माता जगदंबा. ज्यावेळेस देव सुद्धा संकटात पडतात त्यावेळेस देवतांना, ज्यावेळेस आपण संकटात पडतो त्यावेळेस आपण देवतांना त्यांची आठवण करतो आपण. पण ज्यावेळेस देव संकटात पडतात ना, त्यावेळेस जगदंबा माते तिला बोलवतात, तिचं स्तवन करतात, तिचं आवाहन करतात. देवतांची सुद्धा पूज्य असणारी ही जगज्जननी जगदंबा आहे. आणि म्हणून, आणि विशेष करून संकटात पडलेलं असताना सर्वाधिक लवकर कृपा करून आपल्या लेकरांना, आपल्या बाळांना संकटातून बाहेर काढणारी जर कोणी असेल तर ती जगदंबा आहे बरं. म्हणून संकट काळी तसं आपल्याला लहान लेकरांना आई आठवते, तसं कोणी कितीही मोठा असला तरी जगज्जननी जगदंबेसमोर तो लहान आहे. म्हणून संकटात पडला असता आईचा जर धावा बोलला तर लक्षात घ्या, संकट हे निश्चित दूर होतात आणि आपल्याला त्याच्यातून बाहेर यायचा मार्ग सापडतो. जगज्जननी जगदंबा ही आपल्याला खंबीरपणे पाठीशी राहून बळ देते. किती खंबीर आहे हो जगदंबा. तुम्ही बाकी सगळ्या देवतांचे वाहन पहा. गणपती बाप्पाचं वाहन काय आहे? उंदीर आहे. अजून गणपती पप्पांचं वाहन काय? नंदी. भगवान शंकरांचं. भगवान विष्णूंचं वाहन काय? गरुड आहे. कोणी सौम्य पशूंवर असेल, कोणी पक्ष्यांवर असेल, असं विराजमान झाले बरं. पण सिंहावर स्वार व्हायचं सामर्थ्य हे फक्त जगज्जननी जगदंबेमध्ये. अशी सगळ्या भयांपासून, अरे सिंह नाव काढलं तरी थरथर कापलं जातं, अशा ह्याच्यामध्ये सिंहावर आरूढ होऊन आपल्या भक्तांचं रक्षण करणारी, सगळ्या देवादिकांचं रक्षण करणारी अशी सर्वसमर्था जगज्जननी जगदंबा आहे. म्हणून संकटकाळी तिचं आराधन, तिचं स्तवन हे सगळ्यात अधिक फल आपल्याला प्रदान करणार आहे. होतं असं देवांनी सुद्धा जगदंबेचं विशेष आराधन करून हे आपल्या संकटांची निवृत्ती केली बरं. नवरात्रीमध्ये देवीच्या महात्म्याचा विशेष, देवी महात्म्य पठनाचा विशेष प्रघात असतो. अधिकाधिक संख्येने ज्यावेळेस श्रवण होतं त्यावेळेस अधिक पुण्य हे आयोजकांना लाभत असतं. होतं असं संकटाच्या कालावधीमध्ये देवसुद्धा जिची आठवण करतात ती म्हणजे जगज्जननी जगदंबा आहे. देवी महात्म्य हे आपण नवरात्रीमध्ये त्याचं पठण विशेष होतं. काही ठिकाणी श्री सूक्त असेल, काही ठिकाणी लक्ष्मी स्तोत्र असेल, काही वेगवेगळ्या स्तोत्रांचं आणि ह्यांचं पठण चालू असतं आणि सगळ्यांचं विशेष पुण्य आहे. पण त्यातल्या त्यात सर्वाधिक विशेष महत्ता ही देवी महात्म्याच्या पठणाची. त्याला दुर्गा सप्तशती हा मूळ ग्रंथ आहे.
तो संस्कृतमध्ये आहे, तर आता संस्कृत प्रत्येकाला वाचता येत नाही, तर कमीत कमी प्राकृत जे ओळीबद्ध म्हणा किंवा अजून हे काव्यात्मक केलेलं हे वाचण्यात येतं आणि ते सर्वथा योग्य आहे. लोक प्रश्न विचारतात, महिलांनी देवी चरित्र वाचावं का? तर महिलांनी प्राकृत देवी चरित्र अगदी वाचावं. ओवीबद्ध जे आहे, जे अजून आपल्या परवर्ती संतांनी हे जे सुलभ केलेलं आहे, त्यातून आपल्याला ते वाचायलाही सोपं पडतं, त्याच्यामध्ये अशुद्धी होत नाही, शुद्ध उच्चारणही घडतं आणि आपल्याला ते पठन करत असताना अर्थाचाही बोध होतो, अर्थही लक्षात येतो. आणि जोपर्यंत अर्थ लक्षात येत नाही तोपर्यंत भाव बनत नाही. पटपट 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 आपण जे आहे ते पाठ करत राहतो, आपण पारायण करतो, पोथ्या वाचण्यामध्ये, माळा ओढण्यामध्ये आपण लोक खूप एक्सपर्ट असतो, पण तो भाव होण्यासाठी अर्थावर लक्ष देणं हे जास्त गरजेचं असतं. तुम्ही मारुती स्तोत्र वाचा, तुम्ही रामरक्षा वाचा, तुम्ही ज्यावेळेस त्या अर्थाचा विचार करता, अगदी ज्ञानेश्वरी वाचा. आता ज्ञानेश्वरी वगैरे हे उच्चस्तरीय दार्शनिक ग्रंथ आहेत, पण जे काही आपण देवाचं, आपण व्यंकटेश स्तोत्र वाचतो, आपण अजून काही आपल्या भगवंताचं महात्म्य असणार हरिविजय असेल, रामविजय असेल, हे आपण वाचतो. ज्यावेळेस आपण अर्थाचा विचार करून ज्यावेळेस वाचतो ना, तसा दिव्य भाव आपल्या मनामध्ये प्रकट होतो आणि तो भावच आपल्याला तारणारा असतो. बरं, आपलं मन, बुद्धी, चित्त हे शुद्ध करण्याचं साधन काय? भगवंताची, भगवतीची, तिची महत्ता, तिचं महात्म्याचं चिंतन हे आपल्याला तारणार आहे. त्याला भगवंताचं स्मरण असं म्हणतात. आणि ते व्यवस्थित होण्यासाठी ज्याही देवतेचा आपण महात्म्य वाचतो त्याचा अर्थ जाणून त्याचं पाठ करण्याचा विशेष महत्व आहे. बरं, आता संस्कृत सप्तशतीचं असं आहे की जे नित्य त्याचं पाठ करतात, ज्यांनी त्याची संथा घेतली आहे, ज्यांनी ते गुरूंकडून शिकलेत, त्यांना सुद्धा त्याचा अर्थाचा बोध असतोच असं नाही. पण ज्यावेळेस आपण प्राकृत पोथीचं ज्यावेळेस आपण पाठ करतो त्यावेळेस आपल्याला त्या प्रत्येक ओवीचा, त्या प्रत्येक श्लोकाचा आपल्याला अर्थ हा लक्षात येतो. आणि तो ज्यावेळेस अर्थ आपल्याला लक्षात येतो, हे लक्षात घ्या, त्या देवीचं महात्म्य आपल्याला कळतं, त्यांनी आपलं चित्त शुद्ध होतं. 3 गोष्टी मुख्यतः ह्या देवाच्या, देवीच्या कथेमध्ये आपल्याला प्राप्त होतात. एकतर आपल्याला देवीचा ह्यातून स्वभाव कळतो. स्वभाव आपल्यालाही थोडा बहुत माहीत असतो की आई प्रेमळ आहे, आपल्या लेकरांना सगळं काही प्रदान करते. दुसरी गोष्ट, देवीचा प्रभाव कळतो. जिला आपण फक्त आपला आई मानलंय ना, ती काय तिचा मोठा प्रभाव आहे. जग ज्यावेळेस संकटात सापडतं त्यावेळेस जगाला संकटातून बाहेर काढणारी ही जगदंबा आहे. सगळ्या जगाची आई आहे म्हणून जगदंबा आहे. मोठे मोठे देवाधिकाऱ्यांना सुद्धा तिची स्तुती करावी लागते, अशी ती जगदंबा आहे. हा प्रभाव तिच्या कथेमध्ये आपल्याला प्राप्त होतो देवीचं. आणि तिचं वास्तविक स्वरूप काय, आपण तिचा फोटो पाहतो, तिचं चित्र पाहतो, तिच्या लहानपणापासून आपण कथा ऐकलेल्या असतात, पण तिचं वास्तविक स्वरूप काय हे जोपर्यंत आपण त्या देवाची, देवीची पुराण कथा ऐकत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही. आपल्याला जोपर्यंत आपण तिच्या ग्रंथाचं अर्थानुसंधानपूर्वक अर्थाचा विचार करून आपण जोपर्यंत पाठ करत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही. म्हणून प्राकृत देवीचं महात्म्य हे निश्चित वाचावं. प्राकृत देवीचं महात्म्य वाचला असता मनामध्ये विशेष भाव प्रकट होतो, विशेष भक्ती प्रकट होते आणि त्या भक्तीच्या योगे आपलं कल्याण होतं. मुख्यतः त्या देवी महात्म्यामध्ये आता 3 चरित्र आलेले आहेत. बरं, एक आहे प्रथम चरित्र, दुसरा आहे मध्यम चरित्र आणि तिसरं आहे उत्तम चरित्र. आता जे पाठ करतात त्यांना हे कल्पना असेल, आता कदाचित माता माऊली सुद्धा पुष्कळ करतात. आता जे करतात असे ज्यावेळेस समोर बसतात त्यावेळेस लवकर लक्षात येतं त्यांच्या. तर या 3 चरित्रामध्ये सगळ्यात पहिलं प्रथम चरित्र हे आज आपण पाहूया. होता असं, सृष्टीची उत्पत्ती ज्यावेळेस होते, जगज्जननी जगदंबेच्या संकल्पापासून एकच ज्योतिरूप असणारी जगदंबा ही सृष्टीच्या आधी ही कशी असते, आपल्याला जसं चित्रामध्ये दिसते, अष्टभुजा असेल, चतुर्भुजा असेल, ही सृष्टीच्या आधी नसते. बरं, सृष्टीच्या आधी जगदंबा कशी असते, ज्योतिरूपाने असते.
आणि अशी ती ज्योतिरूपाने स्थित तेजस रूपाने स्थित असणारी जगदंबा ही संकल्प करते की सृष्टीची उत्पत्ती व्हावी आणि भगवान नारायणांनाही प्रेरणा देते. आपण गोविंद दामोदर अष्टक ऐकला असेल. करारविंदे न पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तम वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि बालं मुकुन्दं मनसा स्मरामि बालं मुकुंदम मनसा स्मरामि. बाल मुकुंदाचं, बाल भगवान नारायणांचं, बाल भगवान श्रीकृष्णांचं वर्णन आहे. आणि शेष समुद्रामध्ये असताना आता मोठ्या स्वरूपामध्ये शेष नागावर नारायण हे झोपलेले आहेत हे चित्र तर आपण पाहतो. पण बालस्वरूपामध्ये वडाच्या पानावर छोट्या बालकृष्ण रूपामध्ये भगवान विष्णू झोपलेले आहेत आणि आपल्या पायाचा अंगठा चोखतात. असं सुंदर ध्यान आहे बरं. सृष्टीच्या आधी ज्यावेळेस महाप्रलयामध्ये जग असतं आणि त्यावेळेस भगवती जगजननी जगदंबा ही आज्ञा करते तप करण्याची. ज्यावेळेस देवी भागवतामध्ये खूप सुंदर विषय आलाय. वास्तविकता देवी महात्म्य ही छोटी पोथी आहे आणि ह्याच्यामध्ये प्रथम चरित्र, मध्यम चरित्र, उत्तम चरित्र असं संक्षेपाने देवीचं महात्म्य आलेलं आहे. वाचायला छोटा आहे, लघुरूप आहे म्हणून आपण ते वाचतो. पण देवीचं मूळ विस्तार हा देवी भागवतामध्ये आलेला आहे. जसं श्रीमद भागवत आहे, जसं त्याची 7 दिवसामध्ये कथा होते, 7 दिवसाचा सप्ताह होतो, तसं देवी भागवताची सुद्धा कथा होते. नियमानुसार त्याची 9 दिवसाची कथा सांगितली आहे. पण आता आपल्याकडे अखंड हरिनाम सप्ताहाचं प्रचलन अधिक असतं. 7 दिवसाचा सप्ताह 8व्या दिवशी काला असं प्रचलन आपल्याकडे असं असतं. म्हणून पुष्कळ ठिकाणी 7 दिवसाची सुद्धा देवी भागवत होती. पण योगायोगाने तसं भागवताचे 18,000 श्लोक आहेत, तसं देवी भागवताची सुद्धा 18,000 श्लोक आहेत. भागवताचे ज्याप्रमाणे 12 स्कंद आहेत त्याप्रमाणे देवी भागवताचे सुद्धा 12 स्कंद आहेत. आणि असं विस्ताराने आलेलं देवीचं विशेष महात्म्य, त्याच्यामध्ये हे सगळे प्रसंग आलेत. विशेष भाग्य असल्याशिवाय देवी भागवताचं आपल्याला महात्म्य सुलभ होत नाही. जितकं आपलं पुण्य तितकंच आपल्याला प्राप्त होतं. आपलं पुण्य लघु काय असेल तर आपल्याला देवी महात्म्य संक्षिप्त आपल्याला ऐकायला भेटतं. विशेष असेल देवी भागवत आपल्याला ऐकायला भेटतं. सांगायचं तात्पर्य की देवी भागवतामध्ये हा सगळा प्रसंग आलेला आहे सृष्टीच्या आधीचा. आणि भगवान नारायण यांना ही आपल्या परंपरेची विशेषता की देवता सुद्धा आपल्या परंपरेमध्ये तप करतात. आधी भगवान नारायणांनी तप केलं भगवती जगज्जननी जगदंबेच्या संकेतानुसार. भगवती जगज्जननी जगदंबेनी अर्ध्या श्लोकामध्ये ज्याप्रमाणे भागवतामध्ये ब्रह्मदेवांना भगवान नारायणांनी 4 श्लोकामध्ये भागवताचा उपदेश केला. त्याला काय म्हणतात? चतुश्लोकी भागवत म्हणून प्रसिद्ध आहे. 4 श्लोकांचं ते भागवत. आणि असं त्या भागवतामध्ये ब्रह्मदेवांना आज्ञा केलेली, ब्रह्मदेवांना सांगितलेलं अर्ध्या श्लोकामध्ये हे सगळं जे काही दिसतंय ना जगत, हे सगळं माझं स्वरूप आहे. सर्वम खलविदमेवाहम नान्यदस्ति सनातन. माझ्याशिवाय नित्य काही नाहीये. नित्यैव सा जगन्मूर्तिस्तया सर्वमिदं. जगामध्ये सगळ्या गोष्टी बदलणार आहेत. जे न बदलणार तत्व आहे न नारायणा हे शक्ती तत्व आहे, लक्षात घे. आणि आजही आधुनिक वैज्ञानिक सुद्धा काय म्हणतात? त्यांचाही काय सिद्धांत आहे? एनर्जी नेवर डिस्ट्रॉइज, एनर्जी जस्ट चेंजेस हर फॉर्म. शक्ती कधी नाश पावत नाही, ती फक्त आपलं स्वरूप बदलते. विद्युत शक्ती आहे, अजून कुठली शक्ती आहे? कुठलीही शक्ती पाहतो ती फक्त आपलं स्वरूप बदलते. सांगायचं तात्पर्य की
तुम्ही पंखा बंद केला म्हणजे वीज नष्ट झाली का? नाही. ती कुठं पंख्याच्या रूपामध्ये, कुठं बल्बच्या रूपामध्ये, कुठं टीव्हीच्या रूपामध्ये, कुठं विद्युत नेमकं काय करते? ती गरमी देते का हवा देते का काय करते? ती सगळ्यांना शक्ती देते. जसं तिचं लाभ घेणारं उपकरण असतं त्याप्रमाणे ती लाभ देते. ती वस्तुतः पाहता ती न गरमी देते, न थंडी देते, न हवा देते, न पाणी देते. ती फक्त शक्ती देते आणि त्या शक्तीचे वेगवेगळे स्रोत आपण पाहतो. मोटरमध्ये लागली तर ती पाणी वर चढवते. अजून कुठल्या फवाऱ्यामध्ये जर राहिली तर ती पाणी शिंपडते. ट्यूबमध्ये असली, बल्बमध्ये असली तर ती प्रकाश देते. पंख्यामध्ये असेल तर हवा देते. AC मध्ये असेल तर थंडी करते. अजून काय रूम हीटरमध्ये राहिली तर ती गरमी देते. ती वस्तुतः न गरमी देते न अजून काही करते. ती सर्वांना शक्ती देते. ज्याचं जसं उपकरण असेल त्याला शक्ती देण्याचं काम हे जगदंबेचं तत्व करतं. आणि जी शक्ती ही नेहमी नित्य आहे, जी कधी नष्ट होत नाही, जी फक्त परिवर्तित होते, अशी ती शक्ती महाशक्ती. आणि त्या शक्तीचं दिव्य अर्ध्या श्लोकामध्ये तत्वाचा उपदेश नारायणांना करतात. भगवान नारायण हे तप करतात. त्यांच्या नाभी कमलापासून ब्रह्मदेव उत्पन्न होतात. त्या ब्रह्मदेवांना सुद्धा तपाचा आदेश करतात. आणि ब्रह्मदेव सुद्धा ज्यावेळेस तप करू लागतात त्यावेळेस दीर्घकाळ योग निद्रेमध्ये भगवान नारायण हे भगवतीचं स्मरण करत असताना होता असं त्यांच्या कानामधून 2 दैत्य उत्पन्न होतात. विष्णुकर्णमलोद्भूतौ हंतुम ब्रह्माणमुद्यतौ. मधु आणि कैटभ हे 2 दैत्य उत्पन्न होतात. आणि जसं हे 2 दैत्य उत्पन्न होतात, आता दैत्य असतील, असुर असतील, राक्षस असतील, यांचा काय स्वभाव आहे? ह्या वृत्ती आहेत बरं. हे तुम्ही सिरियलमध्ये पाहिल्याप्रमाणे हे समजू नका की शिंग बाहेर निघालेले, दात बाहेर निघालेले हेच फक्त असुर असतात, राक्षस असतात असं नका समजू. गीतेमध्ये भगवंतांनी स्पष्ट राक्षसीम आसुरींचैव प्रकृतीम मोहिनीम श्रिता ह्या सगळ्या वृत्ती आहेत असं सांगितलंय. राक्षसी वृत्तीचं काय लक्षण आहे, आसुरी वृत्तीचं काय लक्षण आहे, दैत्य वृत्ती असेल, मोहिनी वृत्ती असेल, या सगळ्यांचं वर्णन ह्या सगळ्या मनोवृत्ती आहेत. आणि ह्या मनोवृत्ती युक्त असणारे जन हे त्या स्वरूपाचे असतात. आता ज्यांच्यामध्ये खरं तर ह्या श्लोकावर ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्या ओव्या आहेत त्या खरोखर वाचल्या पाहिजेत. असं वाटतं की जणू आपलं आत्मचरित्र चालू आहे ज्यावेळेस या ओव्या वाचतो. आपले दोष असतील हे सगळे आपल्याला बघायला भेटतात. या सगळ्या वृत्ती आहेत. कधी आपल्यामध्ये सुद्धा आसुरी वृत्ती येते, कधी आपल्यामध्ये सुद्धा राक्षसी वृत्ती येते, कधी आपल्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या वृत्ती येतात. सांगायचं तात्पर्य, आता जन्मजात काही लोकांमध्ये काही वृत्ती ह्या प्रबळ असतात. आता ज्यांना भोगामध्येच रममाण होणं हे आवडतं त्यांना असुर असं म्हणतात. आशुषु रमन्ते इति असुरा. आशु अर्थात क्षणिक भोग, त्यांच्यामध्ये जे रममाण होणं ज्यांच्या प्रधान आहेत ते असुर आहेत. जे आपल्या सुखासाठी दुसऱ्यांनाही त्रास देतात असे जे आहेत त्यांना राक्षस असं म्हणतात. आता हे भयंकर आहे. आता हे मधु आणि कैटभ 2 राक्षस हे उत्पन्न तर होतात आणि दुसऱ्याला त्रास देऊन आनंद वाटणारी जी वृत्ती आहे ती राक्षसी वृत्ती आहे. बरं, आपल्याला दुसऱ्याला वाईट झालेलं आपल्याला पाहवत सुद्धा नाही. आपल्या मनाला वाईट वाटतं, अरे 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 असं नको व्हायला, कुणाचंही वाईट होऊ नये. साधं एखाद्या कुणाचं काही नुकसान झालं, कुणाला काही त्रास झाला, एखाद्या पशुला सुद्धा पायाच्या खाली काही येऊ लागलं, आपल्याला वाईट वाटतं त्याला काही लागलं वगैरे तरी. हा मानवी स्वभाव आहे. मनुष्यामध्ये प्रेमाची प्रधानता असते. पण काही लोक असतात की दुसऱ्याला त्रास दिल्याशिवाय त्यांना आनंदच होत नाही. आता हे मधु आणि कैटभ उत्पन्न झाले आणि जसं ब्रह्मदेवाला पाहतात आता त्यांच्याकडे युद्ध करायला म्हणून जातात. आणि युद्ध करायला जसं जातात आणि ब्रह्मदेव तर पाहूनच अकराळ विक्राळ त्यांचं स्वरूप चिंतित होतात. आता समोर नारायण आहेत, त्यांना हाक मारतात, प्रभो उठा, तुम्ही जगाचे रक्षण करते आहात, माझे उत्पत्ती करते आहात, जगाचं
पालन पोषण करणारे तुम्ही आहात, उठा, मला वाचवा. आता भगवान श्रीमन नारायण हे योग निद्रेमध्ये आहेत. हाका मारल्या सगळं झालं तरी भगवान नारायणांची निद्रा ही उठत नाही, दूर होत नाही. त्यावेळेस लक्षात आलं ब्रह्मदेवाच्या की भगवान नारायणांना सुद्धा निद्रेनी वश केलेला आहे, त्या निद्रा शक्तीने वश केलेलं आहे. मला आधी त्या निद्रा शक्तीची स्तुती करावी लागेल. आणि म्हणून त्या जगज्जननी जगदंबेची, निद्रा रूपी जगदंबेची स्तुती करतात. आता आपल्याकडे आपण देवी सूक्त ऐकलेलं तरी असतं पहा, त्याच्यामध्ये देवीच्या वेगवेगळ्या स्वरूपांमधून नमस्कार केलेला असतो. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. कुठं मातृरूपामध्ये, कुठं शक्तिरूपामध्ये, त्याचप्रमाणे निद्रा रूपामध्ये सुद्धा देवीला नमस्कार आहे. या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. निद्रारूप सुद्धा ती आहे. आणि होता असं, अशी निद्रारूप असणारी ब्रह्मदेव त्या जगदंबेची स्तुती करतात की देवी, तुझ्याशिवाय जोपर्यंत तू चेतना शक्ती आहेस, तोपर्यंत तू जागृत करत नाहीस, तोपर्यंत भगवान नारायण सुद्धा काही करू शकणार नाहीत. असं म्हणून या तामसी महामाया निद्रा तंद्रा प्रमादकृत ब्रह्मणा संस्तुता भूयस्तमशांती करी तुसा. ब्रह्मदेवांनी त्या निद्रारूपी भगवतीची सुंदर स्तुती केली आहे. बरं, आपल्या परंपरेमध्ये ती स्तुती म्हणून झोपण्याचं विशेष महात्म्य सांगितलंय. रात्री झोपताना त्याला रात्री सूक्त असं म्हणतात, पौराणिक रात्री सूक्त किंवा तंत्रोक्त रात्री सूक्त. तर ते रात्री सूक्त म्हणून झोपावं तर आपली निद्रा राहत नाही, ती निद्रा सुद्धा योग निद्रा होती. आणि त्या भगवतीचं, निद्रारूपी भगवतीचं स्मरण करून आपण ते स्तोत्र म्हणून आपण शयन करावं, असा नियम आहे. काय सुंदर ब्रह्मदेवाने स्तुती केलेली आहे. खूप सुंदर भाव ब्रह्मदेवांनी दिलेले आहेत. एक एक भावाचं ज्यावेळेस आपण ऐकतो त्यावेळेस विशेष आपल्याला विलक्षणता जाणवते. आता ब्रह्मदेवाची ती स्तुती खूप सुंदर आहे, मधुर आहे, गोड आहे, गंभीर आहे. त्याचं अर्थविवेचन करायला आपल्याला आज अवकाश कमी आहे. आपण फक्त त्याचं हात जोडून श्रवण करूया. आपणही ब्रह्मदेवांसोबत त्या जगज्जननी जगदंबेची प्रार्थना करत आहोत. अशा भावनेने आपण रात्री सुक्ताचा पाठ करूया, त्या स्तुतीचं उच्चारण करूया. कारण की श्रुतम हरति पापानि तथा आरोग्यम प्रयच्छति. जिथे साक्षात ब्रह्मदेवानी, साक्षात भगवंताच्या मुखातून निघालेले ते शब्द आहेत ना, एक एक शब्द नाही, एक एक वाक्य नाही, एक एक अक्षर मंत्रात्मक आहे. आणि ते ज्यावेळेस कानावर पडतं ना, सांगितलंय 7 जन्माचे पाप हे नष्ट होतात. सप्त जन्मार्जितैर्घोरैर ब्रह्महत्या समैरपि मुच्यते सर्व पापानां मुच्यते सर्व किल्बिषै. सप्त जन्मार्जितैर्घोरैर ब्रह्महत्या समैरपि, सगळे पाप नष्ट होतात. हे त्या तिचे स्तुती ऐकण्याचं, तिचे मंत्र ऐकण्याचं सुद्धा हे महात्म्य आहे. त्याच्यामुळे हात जोडून आपण ती स्तुती ऐकूयात. ओम विश्वेश्वरीं जगद्धात्रीं स्थितिसंहारकारिणीं निद्रां भगवतीं विष्णो रतुलां तेजसः प्रभुः. ब्रह्मोवाच त्वं स्वाहा त्वं स्वधा त्वं हि वषट्कार स्वरात्मिका सुधा त्वमक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता. अर्धमात्रा स्थिता नित्या यानुच्चार्या विशेषतः त्वमेव संध्या सावित्री त्वं देवी जननी परा. त्वयैतद्धार्यते विश्वं त्वयैतत्सृज्यते जगत् त्वयैतत्पाल्यते देवी त्वमस्यन्ते च सर्वदा. विसृष्टौ सृष्टिरूपा त्वं स्थितिरूपा च पालने तथा संहृतिरूपान्ते जगतोऽस्य जगन्मये. महाविद्या महामाया महामेधा महास्मृतिः महामोहा च भवति महादेवी महेश्वरी. प्रकृतिस्त्वं च सर्वस्य
गुणत्रय विभाविनी कालरात्रिर्महारात्रिर् मोहरात्रिश्च दारुणा त्वं श्रीस्त्वमीश्वरीस्त्वं ह्रीस्त्वं बुद्धिर्बोधलक्षणा लज्जा पुष्टिस्तथा तुष्टिस्त्वं शान्ति क्षान्तिरेव च खड्गिनी शूलिनी घोरा गदिनी चक्रिणी तथा शंखिनी चापिनी बाणभुषुंडी परिघायुध सौम्या सौम्यतरा शेष सौम्येभ्यस्त्वरि सुंदरी परा पराणां परमा त्वमेव परमेश्वरी यच्च किंचित् क्वचिद् वस्तु सदसदवाखिलात्मिके तस्य सर्वस्य या शक्तिर्सा त्वं किमुस्तूयसे तदा यया त्वया जगत्स्रष्टा जगत्पात्यति यो जगत् सोऽपि निद्रावशन्नितः कस्त्वां स्तोतुमीश्वरः विष्णुशरीरग्रहण महमीशान एव च कारितास्ते दोतस्त्वां कस्तोतुं शक्तिमान् भवेत् सा त्वमित्थं प्रभावैः स्वै रुदारैर्देवि संस्तुता मोहयैतौ दुराधर्षा वसुरौ मधुकैटभौ प्रबोधं च जगत्स्वामी नियतामच्युतो लघु बोधश्च क्रियतामसि हन्तुमेतौ महासुरौ जगदम्बा माता की जय, निद्रा माता की जय। ब्रह्मदेव हे आर्त भावाने त्या निद्रा देवीची स्तुती करतात की देवी तुझे मोह घालून ठेवलायस नारायणांना, ती शक्ती काढून घे, तू आवरून घे आणि त्यांना जाग कर। प्रसन्न होते ब्रह्मदेवाच्या स्तुतीने जगदंबा आणि भगवान नारायणांना जी झोपेची जी योग निद्रेची जी भुरळ असते ती सावरून घेते आणि भगवान नारायण हे उठून जागे होतात। नेत्रास्य नासिका बाहू हृदयेभ्यस्तथो रसः निर्गम्य दर्शने तस्थौ ब्रह्मणो व्यक्त जन्मनः होतास। भगवान नारायणांच्या शरीरामधून ती निद्रा बाहेर पडते। भगवान नारायण उठून त्या दैत्यांशी युद्ध करायला लागतात आणि दीर्घ काळ गेल्यावर सुद्धा ते दैत्य काही मारले जात नव्हते। त्यावेळेस जसं देव तपस्या करतात तसं दैत्यही तपस्या करतात। त्यांनी तप केलं होतं आणि इच्छा मरणाचं वर मागून घेतलं होतं आणि इच्छा मरणाचं वर मागून घेतल्यामुळे काही केल्या मरेना। आता एक जण थकला की दोघ जण होते, ते दुसरा जण लढायचा भगवंतासोबत। भगवंत म्हणाले, अरे तुम्ही दोघ जण लढताय, पाळी पाळीने लढताय, तुम्हाला आराम मिळतोय, मला तर काही भेटत नाही आणि मला सुद्धा थोडा आराम पाहिजे। आता असं म्हणून भगवान नारायण आले। आता आराम कशाचा हा विचार करतायत की आता ह्यांना संपवायचं कसं। भगवान नारायण आता थोडासा विचार करतात, जगज्जननी जगदंबेचं स्मरण करतात। लक्षात घ्या, सगळ्यांना बुद्धी देणारी जगदंबा आहे, मग बुद्धी सुद्धा तिचं स्वरूप आहे ना। या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। बुद्धी हे तिचं स्वरूप आहे, त्याच्यामुळं ज्यावेळेस आपल्याला अपेक्षित बुद्धी ही पाहिजे असते, आपल्याला अपेक्षित जसं कार्य पाहिजे असतं ते सुद्धा त्याप्रमाणे आपल्याला बुद्धी देणारी, सर्वांना बुद्धी देणारी, परिस्थितीला अनुकूल करणारी ही जगदंबा असते। म्हणून वेदाचा सुद्धा तो सर्वोच्च मंत्र गायत्री मंत्रामध्ये काय मागितलंय, धियो यो नः प्रचोदयात्। धी अर्थात बुद्धी, त्या बुद्धीला हे भगवती तू प्रेरणा दे, हे भगवंता तुम्ही प्रेरणा द्या। सर्वांना बुद्धी देणारी, सर्वांना शक्ती देणारी, सगळ्यांना बळ देणारी ही जगदंबा आहे। भगवान नारायणांनी जगदंबेचं स्मरण केलं, स्तवन केलं आणि त्या दोन असुरांसमोर आले आणि ते म्हणाले, अरे कसलं युद्ध आणि कसलं काय, मी आतापर्यंत खूप असुरांशी लढलोय, दैत्यांशी लढलोय, पण खरं सांगू तुमच्यासारखा पराक्रमी कोणी भेटला नाही। खूप खूप पराक्रमी आहात, मी तुमच्यावर खूप प्रसन्न आहे आणि तुम्ही माझ्याकडून वर मागा। आणि झालं असं की आता जगदंबेनी ब्रह्मदेवाच्या आणि भगवान नारायणांच्या प्रार्थनेवरून आपलं दिव्य स्वरूप आकाशमंडलामध्ये प्रकट केलेलं होतं। आता हे दैत्यांना सुद्धा दिसतं, पण ज्याची जशी वृत्ती असते ना तशी त्याची बुद्धी होते। त्या दैत्यांना भुरळ पडली
आणि त्यांची बुद्धी पलटली. ते म्हणाले नारायणांना, तुम्ही तर आमच्यासोबत युद्धात जिंकू शकत नाही, तुम्ही काय आम्हाला वर देणार? आम्ही तुमच्यावर प्रसन्न आहोत, आमच्याकडून तुम्ही काहीतरी वर मागा. भगवान म्हणाले, ठीक आहे बाबा, तुम्ही मोठे आम्ही लहान, हरकत नाही. लहानपणा देगा देवा मुंगी साखरेचा रवा. ठीक आहे, तुमच्याकडून वर मागून मला एवढाच वर पाहिजे, माझ्या हातून तुम्ही दोघं मारले जा. आता असा वर मागितल्यावर आता एकदा दिलंय म्हणल्यावर काही पर्याय नव्हतं. त्यांना लक्षात आलं, वंचिताभ्यामिति तदा सर्वमापुमयं जगत. अरे आपण फसवल्या गेलो. ते दैत्य म्हणतात की भगवान तुम्ही सुद्धा म्हणला होतात की वर मागा, आता तुम्ही सुद्धा, आता आम्ही आमच्या वचनाला आम्ही जपतोय ना, तर तुम्ही. आणि ते म्हणतात की जिथं ओलेपणा नाही अशा ठिकाणी तुम्ही आम्हाला मारा. त्यांना वाटलं की असं ठिकाणच नाही, सगळीकडं चारीकडं जल जल दिसतंय. भगवान नारायणांनी जगदंबेचं स्मरण केलं आणि आपलं विराट स्वरूप धारण केलं. आणि जसं विराट स्वरूप धारण केलं आणि आता तिथं जलाचा आणि कुठल्याही ओलाव्याचा तर काही त्याची शक्यताच नाही. आणि आपल्या विराट स्वरूपामध्ये जिथं पाहेल तिथं भगवान नारायणाचं स्वरूप दिसतंय. त्या दोघांना आपल्या मांडीवर झोपवलं आणि सुदर्शन चक्राने दोघांचा शिरच्छेद केला. ते दोघं नष्ट झाले. सगळेचे सगळे देवता आकाश मंडळामधून पुष्पांची वृष्टी करत होते. जगदंबा माता की जय. भगवान नारायण, भगवान ब्रह्मदेव त्या जगज्जननी जगदंबेचा जय जयकार करतात आणि म्हणतात, धन्य आहेस भगवती, दुष्टांची बुद्धी पालटणारी, सज्जनांना बुद्धी प्रदान करणारी, सद्बुद्धी देणारी आणि दुष्टांना दुर्बुद्धी देऊन त्यांना मोहन करणारी बुद्धिरूप अशी जगज्जननी जगदंबे तुला नमस्कार आहे. अशा प्रकारे जगज्जननी जगदंबा ही सगळ्यांना शक्ती देणारी, बुद्धी देणारी, बळ देणारी, सगळी परिस्थिती अनुकूल करणारी अशी ती जगदंबा आहे. आजची झालेली सेवा इथंच विरमूयात. जगदंबेचा उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा